न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। प्रभाग क्रमांक 6 धावडे वस्ती चक्रपाणी वसाहत येथून विशाल लांडगे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। भाजपकडून नाराज झाल्यानंतर त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला होता। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना विशाल लांडगे यांनी माझ्यावर अन्याय झालाय अशी खंत व्यक्त केली। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून इच्छुक उमेदवार आहे, मात्र पक्षाने उमेदवारी दिलेली नाही, तरीही मी निवडणूक लढवणारच असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला। त्यांच्या या भूमिकेमुळे प्रभाग क्रमांक 6 मधील राजकीय समीकरणे अधिकच तापण्याची शक्यता असून येत्या निवडणुकीत लढत रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। काय सांगाल एकंदरीत आज तुम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे? आज मी या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6 धावडे वस्ती आणि चक्रपाणी वसाहत या प्रभागातून आज मी फॉर्म भरलेला आहे। एकंदरीत माझी मायबाप जनताच माझी ताकद आणि माझं सामर्थ्य आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये मायबाप जनताच ठरवण की कोणाला निवडून द्यायचं, काय करायचं। प्रभाग क्रमांक 6 मध्ये असं काय विजन आहे की तुम्हाला जी जनता आहे ती मतदान करून तुम्हाला निवडून देईल? प्रभाग क्रमांक 6 मध्ये आतापर्यंत खूप मोठा अन्याय झालेला आहे माझ्या नागरिकांवरती, माझ्या मतदार बंधू भगिनींवरती, की आजपर्यंत नगरसेवक हा त्या वार्डातला कधीच झालेला नाही आहे। आतापर्यंत नगरसेवक हे रस्ते आमचा 2 भाग पडलेले, त्याच्यामध्ये एक भाग आहे चक्रपाणी आणि एक असं धावडे वस्ती। रस्त्याच्या पलीकडचेच उमेदवार आतापर्यंत विजयी झालेले आहेत, त्यांना संधी भेटलेली आहे। त्यावेळेस मी भाजपकडून खूप मोठा इच्छुक होतो। आम्हाला 2017 साली पण डावललं गेलं आणि आता 2026ला पण आम्हाला शब्द देऊन तो पाळला गेला नाही। त्यामुळे आम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारी मागितली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जरी उमेदवारी नाही दिली तरी आम्ही अपक्ष लढण्याची तयारी या ठिकाणी ठेवलेली आहे। आम्ही भाजपनं अन्याय केला असं काय म्हटलं? भाजपने अन्याय केला म्हणजे गेली 2017 सुद्धा आम्हाला असंच हे केलं गेलं की आम्हाला शेवटपर्यंत तिकीट देतो म्हणून थांबवलं गेलं। हा आमच्यावरती नाही, माझ्या नागरिकांवरती अन्याय झालेला आहे। आज प्रभागामध्ये 3 लांडगे होते, गावकी भावकी तुम्ही एकत्र केली, मग चौथा पण लांडगेच होता ना। चौथ्या लांडगेला तुम्ही का समाविष्ट करून घेतलं नाही, याचं उत्तर येणाऱ्या 15 तारखेला माझी मायबाप जनता मतामध्ये देऊन टाकते। भाजपने एका लांडगेला न्याय दिला आणि एका अन्याय केलेला आहे, हा सरळ अन्याय। 2017 साली पण माझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि 2026ला पण माझ्याकडे 2 ऑप्शन होते की माझी मिसेस सौजया विशाल लांडगे ही ओबीसी गटातून आम्ही उमेदवारी मागितली होती आणि मी ओपनला मागितली। दोघांपैकी एकाला उमेदवारी द्या म्हणून आम्ही सांगितलं होतं, पण दोघांनाही उमेदवारी न देता तिथं तिसराच उमेदवार दिला गेला। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।